कार्यक्रम लहानांपासून मोठ्यांपर्यंत, मोठ्यांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच डोक्यावरती आहे टेन्शनचा भार. म्हणूनच तुम्हाला हसवण्यासाठी घेऊन आलोय तुमचा हक्काचा कार्यक्रम फ्रुटी प्रस्तुत फुबायपू, कॉमेडीचा आधार का. लगेचच आजच्या या भागाला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी स्वागत करत आपल्या हक्काच्या परीक्षकांचं स्वप्नील जोशी सर आणि अश्विनी कासेकर मॅम. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दोनही फॅमिलीचं. कालच्या भागाच्या शेवटी थोडंसं टेन्शनचं वातावरण इथं झालं होतं, कारण 2 जोड्या एलिमिनेट होणार होत्या. त्यावर दोनही परीक्षकांची वेगवेगळी मतं झाली होती. त्याचं पुढे काय होणार हे आजच्या भागात आपल्याला कळणार आहे. स्वप्नील सर, तुम्ही सांगा काय होणार. मला असं वाटतं की कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सिरियस टॉपिक नको. आपण हे 4ही परफॉर्मन्सेस सुद्धा बघूया आणि मग आपण एलिमिनेशन कडे वळूया. काय अश्विनी? या ओहो, मग आता आम्हाला सांगा की आज कुणाला तुम्ही मैदानात उतरवणार. आमच्या टीम मधली एक अत्यंत कुशल जोडी, कुशल आणि हेमांगी. माणसं मोठी झाली की त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा चर्चेचा आणि महत्वाचा ठरायला लागतो. आता आपल्या हेमांगी कवींचंच घ्या. परवा दिवशी सर म्हणे त्यांची गाडी कुठल्या तरी ट्रॅफिक हवालदाराने अडवली. चूक कोणाची होती आता मला माहिती नाही. बघूयात नक्की त्या दिवशी काय घडलं होतं. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात अतरंगी टीम मधून हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके. सूर आम्ही ट्रॅफिक हवालदार, आम्हाला आमदारांची भीती. सूर आम्ही ट्रॅफिक हवालदार, आम्हाला आमदारांची भीती. नियम मोडाल आणि सिग्नल तोडाल तर फाडेन तुमची पावती. फोन गेला एवढा स्पीड मध्ये. सामान नंबर लिहून घेतो. दादा दादा हे जायला असा कसा नंबर. दादा म्हणजे 4141 जायला त्याच्या. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कहीं क्या हो किसने जाना. उड़ले 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 ओ, उड़ले 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 ओ. या उडलय उडलयच्या नादात खरंच कोणतरी उडलंय वाटतं. जरा रिवाइंड करून बघते. येलडाऊ 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 येलडाऊ. काय करता तुम्ही? जायला तुमचं काय चाललंय बाई? एक मिनिट. 1 सेकंड. हवालदार 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 एक तुम्ही काय करताय रस्त्याच्या मध्ये उभा राहतो. काय करतो? नाही मला तुम्हाला बोलत नाही काय. पोलीस पोलीस. अरे कुठं गेला अरे पोलीस? हवालदार कुठे? हवालदार अशा वेळेस कुठे जातात काही कळत नाही. बाई हे सफेद शर्ट आणि खाकी पॅन्ट घालून मी काय बगळा म्हणून इथं उभा आहे काय? सॉरी सॉरी हवालदार साहेब. साहेब वा वा या कोपऱ्यात या. कोपऱ्यात काय? अच्छा आईला मी तुम्हाला काय तू त्यातली वाटली काय? हो त्यातली हो. कोपऱ्यात म्हणजे इथं कसं की नाही ट्रॅफिक होत आहे रस्त्याच्या मध्ये म्हणून म्हणलं जरा बाजूला या. या इकडं. हा चला 500 रुपये काढा. कसले 500 रुपये? 500 रुपये दंड. सिग्नल मोडला तुम्ही. व्हॉट? सिग्नल? कुठे सिग्नल? हा काय सिग्नल? माय गॉड, तो काय सिग्नल आहे? हा सिग्नल आहे तो. हो त्याचा लाईट किती डिम झालाय. कसं बाई एकदा जरा दाखवता का जरा? हो त्याचा लाईट किती डिम झालाय. एक शेवटचं बाई एक. काय चाललंय तुमचं? तुमचं काय चाललंय इथं? काय चाललंय? तो सिग्नल दिसतोय का? हा त्याचा लाईट किती डिम झालाय. व तो आधी डिम डमडीचा गॉगल काढा आणि बघा. डिम डमडीचा आय सो सॉरी मला दिसलं नाही. चला काढा 500 रुपये काढा. चला पटकन. 500 रुपये? 1 सेकंड. एक मिनिट. फोन लावते मी जरा. फोन करून पैसे मागून घ्या ना. आपल्याला काय पैसे मागून. एक्सक्यूज मी. हॅलो भाऊ. हेमांगी बोलते. ओळखलं? काय माल आहे यांचा भाऊ पण यांना ओळखत नाही त्याच्या. हॅलो भाऊ. हा बोला. हेमांगी बोलते. ओळखलं ना? कोण हेमांगी? हो त्या दिवशी नाही का मी तुमच्याकडे गेस्ट म्हणून आले होते कार्यक्रमाला. हा
माझ्या पोराच्या बारच्याला बोलवलं होतं ना. नाही नाही, त्या सुप्रिया पाठारे. लग्न बारसं मुंज ते डिपार्टमेंट त्या सांभाळतात. मी तुमच्याकडे होळीला आले होते. हा, होळीच्या कार्यक्रमाला तुम्ही पोरींमधून आला होता, माझं तोंड काळं केलं होतं त्या हेमांगी कवीनं तुम्ही. हा, ओळखलं मॅडम, बोला ना. हो, त्याचं काय झालंय, मी जरा इथे हा. सिग्नल जम्प केलाय आणि हवालदारांनी पकडली हो माझी गाडी. जरा प्लीज तुम्ही बोलता का त्याची? नाही हवालदाराचं ना आधी आपण नाही लागत. आधीच वातावरण किती तापलं तुम्हाला बाहेर माहिती आहे लोकप्रतिनिधींविषयी. तुमचं तुम्ही काय ते निपटा बाय. ओके. हो ना, काय गंमतच केली ना आपण. हो, वहिनीच्या पुरणपोळ्या तर माइंड ब्लोईंग होत्या. हो जरा नाही शूटिंग मधून वेळ मिळत नाही. येईन नक्की येईन मी. हा, बोलता का? हा जरा बोला. हो गाडी सोडायला सांगितली. वा. काय भाऊंनी गाडी सोडायला सांगितली. भाऊने गाडी सोडायला सांगितली. हो. मग पावती काय नंतर भाऊबीज म्हणून फाडणार आहे का त्यो? एक्सक्यूज मी, हा. तुम्हाला माहितीये का भाऊ कोण? कोण आहे भाऊ? या एरियाचे नगरसेवक भाऊसाहेब पोटदुखे. नगरसेवक? हा, डायरेक्ट कॉन्टॅक्ट? घरचे संबंध आहेत. हे बघा, फोटो बघा. आय एम सॉरी हो, तुम्हाला सांगतो सॉरी, चूक झाली हो माझी. आता तुम्ही 700 रुपयाची पावती फाडा. 700 रुपये कसा? नाही, कसं आहे, तुम्ही रिलेशन सांगितलं की नाही म्हणून तुम्हाला डिस्काउंट दिलाय. 500 चे 300 केले, पण त्यांचे 400 रुपये. हो पण मग अशा बुलेट वरती विदाऊट हेल्मेट सिग्नल तोडून गेलेत ते. वाघानं ओव्हरटेक केला म्हणून वाघा तुझी मावशी सापडली. काढा 700 रुपये त्याच्या आईला. त्यांचे रुपये मी का भरायचे? का म्हणजे तुमचे फॅमिली रिलेशन आहेत ना? कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही बोलला. प्रोफेशनल रिलेशन आहेत आमचे. बाई, 400 रुपयांसाठी रिलेशन प्रोफेशनल झालं लगेच. कमाल बाबी तुमची. त्याला काढा 500 रुपये. असं काय करता? तुम्ही खरंच ओळखलं नाहीये का? नाही, कोण नाही तुम्ही? मी हेमांगी कवी. अच्छा, आईला हेमांगी कवी? आधी नाही का सांगायचं बाई, कवीचं बजेट का आपल्याला माहित नाही काय? हा, कवी आहेत ना तुम्ही, 100 रुपये कमी द्या. 400 रुपयाची पावती फाडा. चला. एक मिनिट. मी हेमांगी कवी ऍक्ट्रेस आहे. कॉमेडी करते, सिरियस करते, सिरियल, नाटक. आता मला झी गौरव मिळालंय बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस आहे मी. म्हणजे तुम्ही अभिनेत्री आहे? हो. जरा कुत्र्याचा आवाज काढून दाखवा ना. कुत्र्याचा आवाज बरे मला नाही जमत. कुत्र्याचा आवाज नाही येत? नाही, please. मग कसली अभिनेत्री तुम्ही? द्या, काढा 500 रुपये. जरा प्रयत्न करते. हा, बरं, काढा. तुम्ही काय कुत्र्यांना घाबरता का? नाही, मी कुत्र्याच्या स्किटला घाबरतो. त्या असते, एकेकाची भीती असते आपली. ते जाऊ दे, पुढे बोला, पुढे. आणि काय येतं तुम्हाला? मला डान्स येतो. क्या बात आहे, डान्स येतो? हो, करा. असं काय, व्हॉट आर यू सेइंग? मी डान्स भर रस्त्यात करायचा? या रावजी. एक मिनिट जरा. हे असा हात वरती हात सुरू करा. या रावजी तुम्ही बस भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी. की बस भाऊजी, की बस भाऊजी, की बस भाऊजी, की बस भाऊजी, की बस बाई, काय केलं? चारी बाजूने ट्रॅफिक सोडलं, तिच्या आईला ऍक्सिडेंट करून ठेवला. वांदे तरी माझी कामं वाढून ठेवली. काय करून ठेवलं? वाट लावून ठेवली तुम्ही. चला, आता पटकन लायसन काढा. नाहीये. लायसन नाही तुमच्याकडं? नाही. पॅन कार्ड काढा. ते नाहीये. अच्छा, मग आधार कार्ड काढा. तिथे घरी राहिले. अरे काय बाई, तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो? तिकडे टीव्हीवर मोठी ऍड करता, विनोदाचं आधार कार्ड, विनोदाचं आधार कार्ड. आणि तिच्या आईला तुमचं स्वतःच नाही होय? अहो, ते टीव्ही. अच्छा, म्हणजे तुम्ही मला ओळखलंय मगासपासून?
तो दिसून आला तेव्हापासूनच ओळखलंय आपण तुम्हाला. मग हे सगळं कशाला करायला लावलं? गंमत केली होती तुमची जरा. गंमत? हा, तुम्ही नाही का आमच्या हवालदारांची तिकडं करता गंमत जराशी, आपण थोडी कॉमेडी केली. ओके ओके गुड गुड. हा, चला निघते. चल चल. बाई बाई, हा काय? ती 500ची पावती फाडा की. हो आत्ताच तुम्ही मला ओळखलं एवढं. नाही, ती तुमच्या कामाची पावती झाली बाई. एक दिवस माझ्या घरी या, जेव्हा बिवा पाहून तर घ्या. ती तुमच्या कामाची पावती आहे, पण ही तुमच्या गुन्ह्याची पावती. व्हेरी गुड. सोडा नेक्स्ट टाइम बघू. बाई तिकडे कसं आहे, आम आदमी असो, आमदार असो, मोठा कलावंत असो, कायदा सगळ्यांना सेम आहे. लक्षात ठेवा कायम, पाळा ट्रॅफिकचे नियम, नाही तर बसकन घेऊन जाईल यम. वा 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 वा, जोरदार काय झाले पाहिजेत या जोडीसाठी. हे तुमचे कॉमेडीचे ट्रॅफिकचे नियम सगळ्यांना आवडले असतील. बघूयात परीक्षकांना हा एक कसा वाटला. स्वप्नील सर, थँक्यू सो मच. कुशल क्या बात है यार, काय टायमिंग आहे तुझं मित्रा. गॉड ब्लेस यू. एकदा जोरदार टाळ्या कुशलसाठी. आणि हेमांगी, तू ऍब्सल्युटली स्टनिंग परफॉर्मन्स दिलास ॲज अन ऍक्ट्रेस. तुमच्या दोघांचं मनपूर्वक कौतुक. गॉड ब्लेस यू. अश्विन मॅम, हेमांगी, तू एक खूप अप्रतिम अभिनेत्री आहेस आणि तू तुझं प्रत्येक काम एन्जॉय करतेस आणि तू खूप सिरियसली एन्जॉय करतेस. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे की कॉमेडी ही खूप सिरियसली करायची असते ॲज अन ऍक्टर. कुशल, तुझी एनर्जी अप्रतिम आहे आणि प्रत्येक वेळेला तू परफेक्ट एनर्जी लावतोस प्रत्येक ठिकाणी. आणि मला हा ऍक्ट खूप आवडला. त्यामुळे मी घेऊन येणार आहे माझ्या हाताने बनवलेली करंजी. क्या बात आहे. अशी मला ही करंजी प्लीज एकदा शेअर करायची सगळ्यांना. आता माझ्या करंजीची तारीफ करा. पण हे मी सगळ्यांना आता सांगू इच्छितो जे घरात बसलेले आहेत की हे सगळ्यांची तोंड इतकी छान छान का झाली आहेत, कारण ती करंजी फक्त तिखटानं भरलेली होती आणि ही रेसिपी चुकलेली नव्हती, मुद्दाम चुकवलेली होती बहुतेक अश्विनी मॅमनं. सगळ्यांची एप्रिल फूल त्यांनी केलेली आहे. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. सुप्रिया आणि भाऊचा चेहरा बघण्याचा, भूत बघितल्यासारखा चेहरा झाला दोघांचा. मला हा परफॉर्मन्स बघून एकच सांगावं असं वाटतंय की ब्लास्ट. फायनली. आणि आता बघूयात की किती गुण मिळतात. स्वप्नील सर किती गुण? 10. आणि अश्विन मॅम 10.5. अर्धा निलेशसाठी. क्या बात आहे. 20.5 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. आता बघूया तुम्हाला फाईट देण्यासाठी अश्विनी मॅम त्यांच्या फॅमिलीतून कुणाला बोलावतायत. ऋषिकेशन लीना. ओहो, नियती प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी काही ना काहीतरी सरप्राईज देत असते. आता इथे येत आहेत एक आजी आजोबा. बघूयात त्यांच्या आयुष्यात आज कुठला सरप्राईज असणारा दिवस आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी टीम मधून लीना भागवत आणि ऋषिकेश जोशी. अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. शकू, ए शकू, अगं शकू बाहेर ये. चांद मातला मातला याला कशी आवडू, अंगी बनवा चेतना, अंगी बनवा चेतना, याला कशी सावरू. का म्हणवा पेटला हा? हा? अगं चांद माताला कसला खाऊन खाऊन मारलाय तो. बोला तुम्ही मला काहीही बोला, पण आज मैं खुश हूँ, बहुत खुश हूँ आणि बहुत बहुत बहुतच खुश हूँ.
काय तुझ्या त्या परवा 2 दिवसापूर्वी कवळीत अडकलेलं सुपारीचं खांड निघालं का? काय झी मराठीनं डान्स महाराष्ट्र डान्स सिनियर सिटीजनचं पर्व सुरू केलंय नाही 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 का? तुझ्या त्या महिला मंडळातल्या बायकांना स्वस्तात स्विमिंग सूट मिळत आहे? हो नाही अहो माझे डॉक्टर कडचे रिपोर्ट आले. आले का? आले? हो. काय म्हणतोय तो डॉक्टर? डॉक्टर मला म्हणाले की ओळखा बघू. तर वेळेला मी प्रश्न विचारला की ही मला परत प्रश्न विचारता ग. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आणून द्यावं ग. काय म्हणाले? डॉक्टर म्हणालेत की तुम्ही बालपणातील जीवाचं मैत्र, ही तरुणपणातील बालपणाची लहर, कुणी बघत नाही तो चलाकडे लवकर, आंबट गोडी चाखू वाटते पूर्वा की छंद, जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद. अगे सगळं उर्वरित आयुष्य करवंदच चाललेलं आहे. तू करवंदाच्या जाळ्यामध्ये काय भिडतेस तू? अहो अगं मला तू डॉक्टर काय म्हणाले ते सांगणार होतीस ना? मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. टीव्ही एक सारखा मध्ये मध्ये सुरू होतो. हा कोण? टीव्ही नाही, मी खरंच सांगते, मी आई होणार आहे. आय एम प्रेग्नंट. अक्कल आहे का तुला? प्रेग्नंट या शब्दाचा अर्थ कळतो का तुला? अगं कसा शक्य आहे मला? अहो प्रेग्नंट मी आहे. या वयात कसं शक्य आहे मला? हे कसं शक्य नाही ग. नाही अहो ऐका माझं, तुम्ही असे हात झटकून मोकळे काय होताय गुन्हेगारासारखे? अहो 40 वर्ष संसार केला ना तुमच्या बरोबर. अहो बायको आहे ना तुमची. अगं म्हणून काय तू प्रेग्नंट राहशील? हो हा हो हो हो. अरे हे मी विसरलो होतो. बरोबर. अगं डोक्यावर पडलीस का तू? असं कसं शक्य आहे? अहो काय चाललंय तुमचं? 40 वर्ष शास्त्रशुद्ध प्रयत्न करून सुद्धा जे शक्य झालं नाही ते 1-2 मिनिटांच्या निसटत्या क्षणांनी शक्य झालं. असं कसं शक्य आहे हे? काहीतरी बोलू नकोस तू. अगं सकू आपण असं कसं करू शकू? तुम्हाला आठवतंय मागच्या महिन्यात कडाक्याची थंडी पडली होती, मग ती बादली आपल्याला. इतकी? अगं थंडीनं सर्दी पडसा व्हायच्या आधी डायरेक्ट प्रेग्नंट कशी राहिली तू? काय चालू? अगं मानवी शरीर शास्त्रालाही काही नियम पण असतात. नियतीला नसतात. आता नियतीच्या मनात काय आहे ते कोणी सांगू शकेल का? अगं शकू मला सांग, या आधुनिक जगामध्ये अशा उतार वयात मूल झाल्याचं उदाहरण आहे का? लादेन हा असा शस्त्रास्त्रांचा पहारा होता, तरीही या वयात पाळणा हलत होता की नाही? द्या उत्तर. अगं तो अतिरेकीच होता. म्हणून काय मी तुझ्यावर ही वेळ लादेन का या वयात? आठवलं, ती समोरच्या चौधऱ्यांची गाडी 40 वर्ष जुनी होती. भंगारात काढायला निघाले होते. जरा पेट्रोल टाकलं आणि स्टार्ट केली तर झाली होती की नाही सुरू? अगं पेट्रोल टाकून सुरू व्हायला ती गाडी आहे, ही माझी बॉडी आहे. काही काय बोलतोस तू? लग्न झाल्या दिवसापासून बघतेय माणसाचा स्वकर्तृत्वावर विश्वास म्हणून नाही. माझ्या पौरुषार्थावर तू बोट ठेवू नकोस. माझ्याकडे कर्तृत्व होत, आजही आहे, पण आज ती धडाडी नाही ग. जळलं लग्न. या घाटाचा मागं नक्की कोणाचा हात आहे मला हो, सांग. हो काय? मी वाटेल ते आरोप ऐकून घेणार नाही, मी सांगून ठेवते. आणि या अवस्थेत तर नाहीच नाही. बायकोची काळजी घ्यायचं सोडून तिच्यावर आरोप करताय लाज नाही वाटत? किती तयारी करायची? सगळ्यात महत्वाचं आधी डोहाळ जेवण करा. हा माझं डोहाळ जेवण करावं लागेल. अगं माझ्या तोंडचं पाणी पळालं आणि तू डोळ्याचं काय काढलेस मध्ये? जा तिकडे आणि घोटभर पिऊन या, पण डोहाळ जेवण करायला हवं. चांगलं 100-150 बायकांना बोलावणार आहे मी. होय. आणि अशी फुलांची वाडी भरायची माझी. असं फुलांचा गुच्छ, फुलांचे हार, गजरे, असं धनुष्यबाण घेऊन मी उभी राहणार आहे फुलांचा. ए शकू, ए शकू, गोऱ्या मसणात गेल्या आपल्या. आता गळ्यात हार घालून अशी फुलं उधळायची वेळ आहे आपल्यावर. आणि फुलांचे हार घालून काय मिरवते? बरोबर ऐका, मी काय म्हणते, मग निदान मला काय खावंसं वाटतंय ते तरी विचारा. काय खायचंय तुला?
गोबी मंचुरियन. गोबी मंचुरियन हा नक्कीच माझा नाही. 40 वर्षात मी कोबी खाल्लेलं नाही आणि हिला गोबीचे डोळे लागलेले आहे. मग निदान सेंद्रिय रंगाची लोकर तरी आणून द्या. सेंद्री होय, त्याच्यासाठी अंगडी टोपडी करीन, स्वेटर, झबली, हातमोजे, पायमोजे, लंगोट. लोकरीचे लंगोट. अगं उन्हाळ्याचे दिवस आहेत, आई आहेस का कैदाशी नाही? काय चाललंय तुमचं? लग्न झाल्यापासून या दिवसाची वाट बघत होतो की नाही आपण? हा, आता आठवा किती प्रयत्न केले होते. नवस सायास केले, उपास तपास केले, देव धर्म केला आणि आता प्रयत्नांती परमेश्वर प्राप्त होतोय की नाही? अगे आता अंताला गेल्यानंतर परमेश्वरानं त्या यश देऊन काय उपयोग आहे? मला एक सांग, काय आता काय? समजा मूल झालं, आ. मूल झाल्यानंतर बोलायला सुरुवात केल्यावर ते पहिले शब्द काय शिकेल? बाप 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 बाप. आजी आणि आजोबा. मला सांग, इतक्या वर्षाच्या खटाटोपामध्ये आई आणि बाप कुठे गेले? गिरीश बुका वर्ल्ड रेकॉर्ड होईल. मुलांना जन्म द्यायच्या ऐवजी त्यांनी नातवंडांना जन्म दिलेला आहे. गिरण्या सुरू झाल्या मुंबईतल्या. आता का हा भोंगा? जे या बातमी ऐकायला तुमचे कान आतुर झाले होते ती सांगितल्यावर तुम्ही अस्वस्थ होताय. शकू रडू नको का? अस्वस्थ होतो म्हणजे काय? अस्वस्थ होणारच मी. एकदम अचानक एकदम असो तू बाप होणार असं सांगितलं तर पटेल का मला? सांग. असं नसतं का? मला एक आनंद मला झालेला आहे. हा. झालंय मला. कसं काय की इच्छा आणि क्षमता याच्यामधलं अंतर वाढलं ना की वार्धक्य आलं असं मी समजत होतो. म्हणजे काय मी माझंच म्हणणं खोडून काढलेलं आहे की काय? म्हणजे माझ्या मनातल्या सुप्त इच्छेला या वयातही क्षमतेची जोड देऊन मी असद्य ते साध्य करण्याचा कार्यभाग साधलेला आहे का? नाही असं नाही. आय एम प्रेग्नंट असं. निर्बुद्ध ती निर्बुद्ध. काय बोललो मी तुला काहीच कळलं नाही का? बरं मला सांग, खरं आहे ना हे? हो. नक्की ना? हो. खोटं नाही ना? नाही 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 एप्रिल फुल म्हणून स्किटची वाट लावू नको. नाही 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 नाही. हा नक्की. होय होय. मी बाप झालेलो आहे. हे बघ मी तुला सांगतो, काय 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 डोळ्याला लागले तुला? गोबी मंचुरियन मी आणतो. कोबी कोबी घेऊन येतो तुझ्यासाठी. कोबी हो, हो. आणि काय तुला सेंद्रिय सेंद्रिय रंगाची लोकर. लवकर घेऊन येतो. मिठाई घेऊन येतो. आलो. पाव किलो पेढे सगळं सगळं नीट जा सावकाश. काय घाबरले होते मी. म्हटलं सांगायची कशी बातमी. सांगितली बाई एकदाची. माझ्या शरीरात केव्हापासून मासाचा गोळा वाढतोय. फक्त तो डोक्यात नसून पोटात वाढतोय सांगितलं मी. नाही हो, सहन नाही होणार हो. असं काय बघताय? त्यांना सहन नाही होणार. मला ब्रेन ट्यूमर आहे सांगितलं तर घाबरतील ना. अहो इतक्या दिवसात कधी मी त्याला तुम्ही बाबा होणार अशी बातमी देऊच शकले नाही ना. असं काय बघताय? म्हटलं जाता जाता गंमत करू म्हाताऱ्याची. अरे कुणीतरी येणार येणार ग. हे कुणीतरी येणार येणार ग. अरे कुणीतरी येणार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. वा 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 वा, क्या बात आहे. म्हणजे हसता हसता एका क्षणाला पटकन डोळ्यात पाणी यावं असा त्याचा शेवट. स्वप्नील सर, कोणी लिहिलं ऍक्ट? दोघांनी मिळून. आणि हे फार फार चांगली गोष्ट आहे, कारण ॲज अन ऍक्टर ऑर अन ऍक्ट्रेस स्वतःची ताकद माहिती असणं आणि ती करेक्ट वापरणं ह्याच्यात काहीच गैर नाही. किंबहुना ही अत्यंत इंटेलिजंट ऍक्टर, हुशार अभिनेता किंवा अभिनेत्रीची खूण आहे असं मला वाटतं आणि त्याबद्दल तुमच्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू स्वप्नील, थँक्यू. तुषा त्या टिपिकल लिरिकल ज्या लाईन्स होत्या ना की क्षमता आणि अमुक वगैरे, ते तुझं होतं ना? नाही नाही, ते सचिन गोस्वामींचं आहे. क्या बात आहे सचिन सर, क्या बात आहे, क्या बात आहे. ते फार सुंदर आणि ते छान बांधलं गेलं. कठीण ऍक्ट आहे. हॅट्स ऑफ टू लीना अँड आय थिंक युअर अ रॉक स्टार ऑफ अन ऍक्ट्रेस. थँक्यू स्वप्नील. अश्विनी मॅम. ऋषिकेश माय सावरिया, खूपच सुंदर. आय कॅन से इट फ्लॉलेस. थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा खूप सुंदर लिहिलं होतं. एक्झिक्युशनही चांगलं झालं त्याचं, कारण तुम्ही दोघांनी लिहिलं होतं. तुम्हाला माहिती होतं तुम्हाला काय परफॉर्म करायचं आहे, तर तुम्ही त्या एका ट्रॅकमध्ये होतात. आणि एंड, आणि मला एंडमध्ये असं वाटलं की ते एक स्माईल होतं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. आणि एंड तुम्ही तो हसत हसतच ती बातमी आम्हाला दिलीत, ऑडियन्सेसना. आणि त्यामुळे ना एका पॉइंटला ऍज अन ऑडियन्स पण ना मला असं वाटलं मी ऑकवर्ड झाले. हायला मी हसते काय. मला आणि इथे सांगायचं आहे की
ऍक्च्युली ते कसं घ्यायचं असं डोक्यात होतं. पण लीना माझ्यावर विश्वास ठेव आणि ते हसतच घे हे मला सचिननी सांगितलं, सचिन गोस्वामी. सो वा, सचिन वा, सर वा. थँक्यू व्हेरी क्या मच. बात सचिन सर, गॉड ब्लेस. Brilliant. क्या बात. आय थिंक दॅट्स व्हॉट वर्क. स्वप्नील सर किती गुण? 9.5. अश्विनी मॅम मी गुण नाही देणार, मी ब्लास्ट देणार. सर्वप्रथम ब्लास्ट. हा 10.5. अर्धा तुमच्या लिखाणासाठी थँक्यू आणि सचिन सरांसाठी पण. थँक्यू. 20 गुण तुम्हाला मिळाले आहेत. क्या बात है. वा 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 वा. अश्विनीजींच्या सतरंगी टीम मधून तुम्ही परफॉर्म केलेला आहे. आणि आता स्वप्नीलजींना मी विचारणार की तुम्ही कुणाला मैदानामध्ये उतरवणार? लास्ट बट नॉट द लिस्ट, प्रियदर्शन जाधव आणि हेमंत ढोमे. हो. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते, म्हणजे त्याची बायको असते. पण त्या बायकोच्या पाठी जर तिची सुपारी देणारा तिचा नवरा असेल तर बघूयात काय घडतंय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात अतरंगी टीम मधून हेमंत ढोमे आणि प्रियदर्शन जाधव. आजा भाई बहार लेके हथियार देतो मी सुपारी माझ्या बायकोची. आजा भाई पिवळकर इथेच राहतात का? येताय. बोल बेटा काय काम काढलंयस? बेटा बिटा बोलायचं नाही, बेटा बिटा बोलायचं नाही. माझ्या नंतर आलात, आधी मी त्यांना भेटणार. ए अरे मीच भाई पिवळकर. हर्षिल भाई, तुम्ही भाई पिवळकर, तुम्ही भाई पिवळकर. सॉरी भाई, मी सॉरी भाई, मी तुम्हाला ओळखलं नाही. व्हेरी सॉरी. कामाचं काय ते सुमडी मध्ये बोल. सुमडी म्हणजे? अरे सुमडी म्हणजे सोलो बोल, सोलो. ओ सोलोच आहे मी. अरे अप्पर पण नको, डिप्पर पण नको, मेडली मध्ये बोल. अरे ही वाटली झाली. अरे सिक्रेट मध्ये बोल ना. सिक्रेट मध्ये असं सांगा ना मग भाई. काल रात्री मी आणि माझी बायको, नाही मी आणि माझी बायको असे जेवायला बसलो होतो, तर तिचा फोन वाजला आणि फोनवर तिने एका मोठ्या बाईला सुपारी दिली. आता म्हणून मी तुमच्याकडे आलोय तिची सुपारी द्यायला. म्हणजे माझा गेम वाजवण्याआधी तुम्ही तिचा गेम वाजवा. बायकोची सुपारी घेऊन आलाय. कशी दिसते बायको? ह्या काय लाखवा मारलाय? नाही चिकणी चिकणी दिसते, चिकणी. अशी चिकनी मला वाटते ना. पण तुला वाटती तर असेल. प्रेमाने काय हाक मारती? हाबुडी. हाबुडी म्हणायचं ना, हाबुडी म्हणायचं ना, हाबुडी म्हणायचं. माझ्या डोक्यात जातं, माझ्या डोक्यात. नाही आपली एकदम डोक्यात. नाही एवढं चिडायला तू काय? हाबुडी म्हण. नाही एवढं चिडायला काय झालं? हाबुडी म्हणती म्हणून सुपारी घेतो आत्ता. हा सुमडी मध्ये दे. ही सुपारी आणलीस, तुझ्याकडे चुना आहे? चुना नाही नसेलच तो, कारण तो तू मला आत्ताच लावलाय. अरे सुपारी म्हणजे पैसे. काहीतरी वाटेल ते बोलू नका. सुपारी म्हणजे पैसे, सुपारी म्हणजे खांडाची कच्ची पक्की कत्री अशी असते ती. कत्री बोलू नको रे. सुपारी इजी कळतो पैसे. इजी कळतो? काय काय काय? तुझ्यासाठी इजी कळतो. सुपारी इजी कळतो पैसे. अच्छा 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 अच्छा. सुपारी इज इक्वल टू पैसे असं शिकवलंय तुमच्या शाळेत. शाळा कुठली तुमची? काय शाळा कुठली तुमची? जाऊ दे ना. जाऊ द्या ना. कशाला काय वाटेल ते काहीतरी बोलतो. शाळा अशी असते. सुपारी म्हणजे पैसे. कशाला शाळा कुठली तुमची? कुठली शाळा? शाळा कुठली? डॉन भोसको. अशी शाळा? अरे डॉन भोसको. कळलं का भोसको? नाही कळलं कळलं कळलं. पण पैसे किती घेणार तुम्ही माझ्याकडून? चांगला क्वेश्चन टाकलाय, चांगला क्वेश्चन टाकलाय. जरा सलटी मार.
अरे ही पलटी झाली. चलती म्हणजे मल्टी चल. आईला हे सगळं आपल्या शाळेत शिकवतात, ह्याच्या शाळेत काय शिकवत असतील. जगन तिकडे बॉम्ब. ए किती सांगायचे किती सांगायचे किती किती 10 माझे 10 याचे आणि नंतर 5 तुझे. हट 5 माझे नंतर आधी माझे 5 मग तुमचे 10. अरे आधी 5 येतात इजी आहे ना. 1 2 3 4 9 6 7 8 5 10. आधी माझे. आईला हा अजून वळड्याला. जगन इकडे बॉम्ब. हे बघ आमचं काउंटिंग झालेलं आहे 25. किती? 25 ओनली डिस्काउंटेड. 25. तुझे 10 तुमचे 5 मिळतात का बघतो. सुट्टे सापडतात का बघतो. एक सेकंद मला सुट्टे सापडू देत. एक सेकंद मला सुट्टे सापडू देत. मला 1 सेकंद मला सुट्टे सापडू देत. अरे हे बबन. अरे हे बबन. अरे पैसे मोजायचे असतात, मोजात ठेवायचे ना. 5 रुपये सुट्टे नाही आहेत. एक मी नको देऊ सुट्टे. अरे नको देऊ सुट्टे. अरे नको देऊ ते सुट्ट्याला आता. मी नंतर दे. हा तू आता 20 दिलेस. होय. हा मग बाकीचे 24,980 कधी देतो बोल. म्हणजे 25,000. मग तुला काय वाटलं 25 रुपये? तू काय सुके बोंबील खरेदी करायला आलाय? एवढे नाही मला जमणार पैसे. मग काम नाही होणार. चल. असं कसं तुम्ही 25,000 म्हणता? तोंडाला येईल ती रक्कम म्हणता काय 25,000? अरे म्हणजे आयुष्यात कधी बघितलेत का 25,000 किती असतात? त्याच्यावर किती शून्य असतात माहिती आहे का तुम्हाला? माहितीये. हा किती असतात? असतील 7-8. असतील 7-8 शून्य असतील. म्हणलं तुमच्यासोबत. सॉरी तू मधी मधी मारतो पण चेहऱ्यावरून गरीब वाटतो. नाही एवढा पण नाही. जेवढा आहे तेवढा मी तुला वालाकला. एक काम कर 24 मध्ये डन कर. नाही एवढे नाही जमणार. बरं 22 कर. नाही एवढे नाही. बरं 20 कर. नाही मी तुम्हाला 2 देईन. 2? म्हणजे याला ये त्याला ये. आणि माझ्या हातात काय कुशल बद्रिक म्हणजे करापल्याला अंडा. नाही 2 म्हणजे 2 महिन्याचा पगार देईन. 10,000 रुपये तेवढंच असेल तर बघा, नाहीतर मग राहू दे. मग 10,000 देतो. हो. माल आणलायस का? माल नाही आणला मी, पैसे आणले. ते बघू. बघू. अरे हे काय लिहितेस उदरू मध्ये? ते उदरू नाही, ते मराठी आहे. अरे हे मराठी नाही उदरू आहे. ते मराठी आहे. अरे हे बघ ना खाली रेषाने खाली टिंब आहेत सगळी. ते तुम्ही उलट पकडलंय, हे मराठी आहे. आईला सुलट पकडलं तरी वाचता कोणाला फोटो काढ. फोटो काय फोटो? माझ्या बायकोला फोटो कसं पाठवणार ते सांगा. मारणार कसं ते सांगा आधी मला. तुझ्या बायकोला कसं मारणार? हा. अरे 101 उपाय आहेत आपल्याकडे. किती? 101. 73 सांग. मार्केट. हा तुझी बायको असेल मार्केट मध्ये फळं बिळं आणायला जात असेल. हा जाते. मग एक कलिंगड घ्यायचा. एक कलिंगड घ्यायचा. तो माझा आहे. तू तुझा वेगळा घेऊन ये बरं. तर हा कलिंगड घ्यायचा आणि तो बरोबर असा मध्यभागी सेंटर मध्ये असा तिरका कापायचा. मध्यभागी सेंटर. मग आतमध्ये आत लालबाग असेल. कलिंगडच्या लालबाग आहे ना? आहे. लालबाग आहे, परल आहे, एल्पिस्टन आहे, चिपलोकली आहे. अरे कलिंगडामध्ये लालबाग नसतो. लालबाग. तर तो कलिंगड घ्यायचा, त्याच्यातला लालबाग काढायचा. आता जो व्हॅक्युम तयार झालाय ना. व्हॅक्युम? अहो मग एवढं कशाला वेळ वाया घालवता? व्हॅक्युम दाखवायचं ना मला. व्हॅक्युम म्हणजे पोकळी तयार झाली. व्हॅक्युम म्हणा ना नीट. व्हॅक्युम. त्या पोकळीमध्ये आयटम बॉम्ब ठेवायचा. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या बाई? कलिंगड मध्ये बॉम्ब तुमच्या लक्षात येत आहे? अरे माझ्या कधीच लक्षात आलं. हे तुझ्यासाठी चाललंय. हा कलिंगड मध्ये बॉम्ब फिस करून टाकायचा. तुझ्या बायकोच्या हातात ठेवायचा की धडा. तू आता रिलायन्स मध्ये जा. तुझं काम होणार रिलायन्स मध्ये जा. थांब.
आधी मला पैसे मोज. अहो नको कशाला थांब, थांब. नाही नाही मी रिलायन्स मध्ये जाऊन नाही कशाला अहो कशाला मस्त 10,000 आहेत बरोबर आहेत ते. या काय खोट्या नोटा त्या बी नवा व्यापाऱ्यातल्या. अहो असं काय करता भाई. काय झालं मला माझ्या मित्राने चॅलेंज दिला अशा कुठल्या तरी भाईला तू एप्रिल फुल बनव ज्याला कोणी बनवत नाही म्हणून मी म्हटलं एक चान्स घ्यावा वाईट वाटून घेऊ नका. रिलायन्स मध्ये तू थांब इथे. भाऊ तू माझा एप्रिल फुल केला हा, हा. पण आपण आपल्या पंटर लोकांचा फुल नाही करू शकत. म्हणजे? त्यांना ऑलरेडी ऍडव्हान्स दिलेला आहे काय ना. काय काय तू आता गाण्याची तयारी कर. हा. त्याच्या आधी तिरडीची तयारी ओ, कर. नाही हो. आणि माझ्या बरोबर गाणं ओ, म्हण. नाही, नाही. कारण तुझी बायको मारणार. ए, नाही, नाही. तिची सुपारी ओ गेली. नाही हो. हा आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो स्वप्नील सर. मी काही बोलण्याच्या आधी लेट्स हॅव अ ब्लास्ट. सिंगल स्क्रीन मल्टीप्लेक्स सब हाऊसफुल था. आणि खूप मजा आणलीत तुम्ही दोघांनी. फार बहार आणलीत. फार 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 सुंदर तुम्ही दोघांनी परफॉर्म केलं. छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या जागा. पण दिस वॉज अ फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. गॉड ब्लेस. अश्विनी मॅम. ACC ट्रस्टेड क्वालिटी ओव्हर 75 इयर्स. आणि त्यांचं हे झकास. मी हे तुम्हाला देते बिकॉज त्यांची जशी ट्रस्टेड क्वालिटी आहे तसं तुम्ही दोघं जणही ट्रस्टेड आहात कॉमेडीने. वंडरफुल ऍक्ट. ही जे तुम्हाला धाप लागली आहे त्याचं फळ आहे हे. हा ब्लास्ट, हे झकास आणि करंजा. स्वप्नील सर किती गुण? 10. आणि अश्विनी मॅम किती गुण? 10 एकूण 20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. क्या बात आहे. आणि आता सतरंगी टीमची वेळ आहे. पण तुमच्याकडच्या जोड्या संपल्या. गेस्ट आधार कार्ड जोडी आता तुमच्यासाठी परफॉर्म करणार आहे. आणि आजची गेस्ट आधार कार्ड जोडी आहे पुष्कर श्रोत्री आणि मृण्मय देशपांडे. इंटरनेटवरून एकमेकांना भेटणं, नंतर त्यांच्यामध्ये मैत्री होणं आणि नंतर समोरासमोर येणं हे प्रकार काय आता नवीन राहिलेले नाहीयेत. तर अशीच एक मित्रमैत्रिणीची आगळी वेगळी जोडी आता इथे आपल्याला भेटायला येणार आहे जे आज पहिल्यांदा एकमेकांना भेटतात. बघूयात त्यांच्यामध्ये काय धमाल येते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या गेस्ट आधार कार्ड जोडीचं पुष्कर श्रोत्री आणि मृण्मय देशपांडे. कोणीच मला विचारू नका कारण मी ते नाही सांगू शकत. आमच्या व्यवसायामध्ये हे सांगणं अलाउडेड नाहीये. यस यस. आमच्या गुप्तहेरांचा हाच तर प्रॉब्लेम आहे ना. नाही मी इथे मिशन वरती आलेलो नाहीये. खरं सांगायचं तर चॅटिंग करताना मला एक मैत्रीण भेटली. तिला आज मी इथे प्रत्यक्ष भेटायला बोलवलंय. मैत्रीण क्रमांक 8. मी नाव नाही घेऊ शकत, ते मला गुप्त ठेवावं लागेल. या आधीच्या 7 मैत्रिणींना पण असंच सांगितलं होतं आपण गुप्त ठिकाणी भेटू, पण ते गुप्त ठिकाण त्यांना कळलंच नाही. ही 8वी मैत्रीण आहे. तिला म्हटलं आपण गुप्त ठिकाणी भेटू. ती लगेच म्हणाली म्हणजेच अवधूत गुप्तेच्या बंगल्याबाहेर. म्हटलं येस दॅट्स राईट. मेरा नाम ब्रूम 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 बाबा ब्रूम ब्रूम ब्रूम. रात चांदनी में और तू. हेलो गुप्तहेर, हाउ डू यू डू? आय एम फाईन थँक्यू. ओ पण मी गुप्तहेर आहे हे तुला कसं कळलं? सोपं आहे. तुमची टोपी, तुमचा कोट, तुमचा गॉगल आणि पाठीमागे लिहिलंय ना गुप्तहेर म्हणून. ऐका हे सगळं आपल्याला गुप्त ठेवायचं आहे. ओके. कळलं की नाही? कोणालाही कळता कामा नाही. कारण हे टॉप सिक्रेट आहे. ओके. माझं नाव पुष्कर आहे हे मी कधीच कोणाला सांगत नाही. तुम्हाला तरी कळलंय का माझं नाव काय आहे ते? तुमचं नाव पुष्कर आहे मला अजिबात माहिती नाहीये. करेक्ट. बरं पण मला सांगा तुम्ही राहता कुठे? आता बघा मी गिरगावात राहतो. आता गिरगाव तुम्ही सरळ आलात की नाही, हा. उजव्या बाजूला तुम्हाला गायवाडी लागते. हा. तिथे गाईचा एक पुतळा आहे. 2 पुतळे. करेक्ट. त्यातल्या उजव्या पुतळ्याच्या मुखामध्ये हा? एक चिठ्ठी आहे. हो. त्याच्यावरती माझा पत्ता आणि घराची किल्ली मी दडवून ठेवलेली आहे. वाव. हे कोणाला कळू नये म्हणून मी माझा पत्ता कोणाला सांगत नाही, कारण माझ्यावरती जगभरातून संशय आहे. कधी काही होऊ शकतं. बरं मला एक गोष्ट सांगा ना. हा. तुमचं ऑफिस कुठे आहे? तुम्ही समजा
बँड्रा वरळी सिलिंग वर उभ्या आहात वाव तर तुम्हाला समोर काय दिसतंय? समुद्र अरे बापरे. वरळी बँड्रा सिलिंग वर काय दिसतंय? अंधेरीच्या बिल्डिंग करेक्ट. पण आमच्या ऑफिस मध्ये यायचं असेल तर डोळ्यासमोर अंधेरी यावीच लागते. त्या अंधेरीतल्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्यातली एक बिल्डिंग अशी आहे जिथे रात्र झाल्यानंतर सगळे दिवे घालवल्यानंतर काळोख होतो आणि कोणालाच ती बिल्डिंग दिसत नाही. कारण त्याला काळ्या काचा आहे. करेक्ट. ही काळ्या काचांची बिल्डिंग आम्हा गुप्तहेरांची आहे. अच्छा हा. मागे एकदा तिथे गोळी लागून एक काच फुटली होती. अय्या गोळीबार झाला होता. नाही हो, मी अशा गोळ्या खात होतो हा? आणि एक गोळी अशी लागली अरे, काचेवर. मग मी काय केलं, काय? मला काही काळी काच सापडे ना, बरं. मग तिकडे मी एक दुधी रंगाची काच लावली आणि त्याच्यावर लिहिलं काय काळी काच. आजही लोक त्याला काळी काच म्हणूनच ओळखतात. तुम्ही किती हुशार आहात. म्हणूनच मला तुम्हाला भेटायचं होतं, पाहायचं होतं, म्हणून मी तुमच्या प्रोफाईलवर गेले. पण तुमचं प्रोफाईल पिक्चर म्हणजे काळी टोपी आणि नुसता गॉगल आहे. करेक्ट आहे, कारण मी माझी आयडेंटिटी अशी सहजासहजी डिस्क्लोज करत नाही. पण नंतर तुमच्या साईट वरती गेल्यावर मला तुमचे खंडीभर फोटो मिळाले. Oh my मी आणि God. माझ्या मैत्रिणींनी बसून ते बघितले सुद्धा. आणि माझ्या मैत्रिणी मला म्हणाल्या की हा गुप्तहेर पुष्कर श्रोत्रींसारखा दिसतो. मी पुष्कर श्रोत्री सारखा दिसतो हे सुद्धा मी खूप गुप्त ठेवलेलं आहे. बरं मला सांगा तुम्ही खाता काय? नाही, मी काय खातो तेही मला गुप्त ठेवावं लागतं, कारण मी बाहेरचं काहीच खाऊ शकत नाही. मग आम्ही मसाला डोसा मागवतो आणि गुप्तपणे फक्त आतली भाजीच खाऊन घ्यायचो. किंवा आम्ही वडापाव मागवतो, पाव तसाच ठेवतो आणि गुप्तपणे आतला फक्त वडा खातो. पाव नाही, पाव. वाव, हे सगळं खूपच इंटरेस्टिंग आहे. मला सांगा तुम्हाला कधी गोळी लागली आहे? नाही, मला गोळी लागत नाही, मला बस लागते. आणि बस लागली की मग मला गोळी घ्यावी लागते. पण मग जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा काय करता? गुप्तरोग तज्ञाकडे जातो. तसं काही नाहीये हो, मी गुप्तहेर आहे, त्यामुळे माझे रोग सुद्धा सगळे मला गुप्त ठेवावे लागतात. एक मिनिट, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. तुम्हाला समोर ट्रम्पेटवाला दिसतोय? नाही, मला समोर भाऊ कदम दिसतोय. तुम्हाला समोर भाऊ कदम दिसतोय? नाही, मला समोर ट्रम्पेटवाला दिसतोय. त्याच्या ट्रम्पेट मध्ये बंदूक असू शकते. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. तो त्या ट्रम्पेट मला पॉइंट करेल आणि तो जो शाक आले ना लगेच गोळीचा इफेक्ट देईल, उगाच आपला बळी जायचा. हे सगळं फारच छान आहे. मला तुमच्यासारखं गुप्तहेर व्हायचंय. नाही हो, तुम्हाला नाही गुप्तहेर होता येणार, का? कारण आमचं ट्रेनिंग फार कडक असतं, फार कठीण ट्रेनिंग आमचं असतं. कधी कधी तुम्हाला सांगतो, मला सही करायची सुद्धा परवानगी नसते. बर. मग मी अंगठ्याचा ठसा देतो हँड ग्लोव्ह घालून, आणि मग पायाचा ठसा. हँड ग्लोव्ह घालून? हा विनोद होता, पण तो गुप्त होता. यस, कोणालाच कळलं नाही, कोणीच हसलेलं नाहीये. तुम्हाला खरं सांगू, मला तुम्ही खूप 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 आवडले आहात आणि मला तुमच्याशी लग्न करायचं. एक मिनिट, आपली ही भेट याच्या पुढेही गुप्त राहील. आपण गुप्तपणे एकमेकांवर प्रेम करू, गुप्तपणे लग्न करू, मग आपली मुलंही गुप्त होतील. म्हणजे आपल्याला गुप्तपणे मुलं होतील आणि आपला संसार असा गुप्तपणे चालेल. एक लक्षात आलं का तुम्हाला? काय? एवढा वेळ आपण एकमेकांशी गप्पा मारतो आहोत, पण मी अजूनही माझी आयडेंटिटी तुमच्या समोर डिस्क्लोज केलेली नाही. तुमच्याबद्दल अधिक माहिती घ्यायला मला निश्चित आवडेल. एक मिनिट बोलत राहा. तुमचं नाव? मी आरजे मारियन मृण्मय. आरजे तुम्ही गाडीची नंबर प्लेट सांगताय का? नंबर प्लेट नाही हो, माझं नाव आहे ते. आणि आरजे म्हणजे राजस्थान नाही काही, आरजे म्हणजे रेडिओ जॉकी मृण्मय. मी आहे आरजे मृण्मय. आरजे मृण्मय. तुम्हाला तुमच्यातला आणि माझ्यातला फरक सांगू का? काय? तुम्हाला सगळ्यांना गुप्त गुप्त ठेवायचं असतं आणि मला प्रत्येक गोष्ट जगासमोर ओरडून ओरडून सांगायला आवडते. आता मला सांगा, 2-2 तास तिकडे जाऊन काहीतरी बडबडत राहायचं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? आता आजच बघा ना, हा विषय घेतल्यानंतर माझ्या पोटामध्ये गुडगुड गुडगुड व्हायला लागलं. पण मी म्हटलं गुड, या गुडगुडीचा आपण गुड वापर करून घेऊया. म्हणून मी माझ्या शोची ओपनिंग तशी केली. गुड 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 मॉर्निंग मुंबई. आणि तुम्ही आहात माझ्यासोबत आरजे मृण्मय. खूप जणांना या माणसाबद्दल संशय होता की हा माणूस काय करतो, कुठे जातो, काय खातो, काय पितो. हा माणूस गुप्तहेर तर नाहीये ना? आणि त्याचसाठी मी आज तुमची इथे लाईव्ह मुलाखत घेतलेली आहे.
आणि तुम्हाला जर का या माणसाबद्दल आणखी काही संशय असेल तर त्या संशयाचा कल्लोळ दूर करण्यासाठी प्लीज मला कॉल करा 606060 वरती. तर स्टे ट्यून विथ जेम नाही तुम्हा दोघांचंही खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू. बघूयात परीक्षक काय म्हणतात. परीक्षक वगैरे बाद में पहले दोस्त आए तो दोस्त मिलने. फार मजा आली. पुष्कर, तुझ्यासाठी हे नवीन नाही, हे बीन देअर डन दॅट आहे. आम्ही सगळेच तुला अनेक वर्ष ओळखतो आणि जे तुला ओळखत नाही त्यांना सांगू इच्छितो की तू असाच आहेस. सतत हसवणार आहेस, सतत सगळ्यांना आनंद देणार आहेस आणि सतत आपल्या आसपासचं वातावरण एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह करणार आहेस. म्हणून माई फार सुंदर, फार ईज आहे तुझ्या परफॉर्मन्समध्ये आणि अशी आशा करूया की लवकरच तुला या मंचावर जास्त रेग्युलरली बघायला मिळेल. थँक्यू. थँक्यू. अश्विनी मॅम. परफॉर्मन्स खूप सुंदर झाला. मृण्मयी, यू कम्प्लिटली टॅलेंटेड. म्हणजे आणि त्याच्यामध्ये आता हा मंच आणि ह्या मंचावरती तू स्वतःला सिद्ध केलंस की यू आर सो गुड, फॅन्टॅस्टिक. बघूयात किती गुण मिळतात. स्वप्नील सर 9 गुण आणि अश्विनी मॅम 9 गुण. 18 तुम्ही 36 गुण तुम्ही दिलेले आहेत सतरंगी फॅमिलीला. जोरदार टाळ्या या जोडीसाठी. आणि आज पुष्कर श्रोत्री आणि मृण्मयी देशपांडे आपल्याकडे आलेले आहेत कारण त्यांचा एक नवीन सिनेमा येत्या 5 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. त्याचं नाव आहे संशय कल्लोळ नात्यांचा गडबडगुंडा. आणि हे दोघेच नाही तर या चित्रपटाची सगळी टीम आज आपल्यासोबत येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. अंकुश चौधरी, विशाल इनामदार आणि गौरी निगुडकर यांचं. पुष्कर, अंकुश, आपण आपल्या सिनेमाबद्दल आम्हाला सांगा. 5 एप्रिलला संशय कल्लोळ नात्यांचा गडबडगुंडा ही फिल्म संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होते आणि ही आमची टीम आहे. आमचे डिरेक्टर विशाल इनामदार, गौरी, पुष्कर आणि मृण्मयी आणि 2 तुमचे शिलेदार आहेत जे आमचे शिलेदार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. विजय पटवर्धन आणि क्षिती. अख्खं महाराष्ट्र हसतंय तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे. आणि आमची ही टीम नुसतं प्रमोशन करायला आली नाहीये पण त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. आणि मी आमच्या टीमतर्फे तुमचे आशीर्वाद घेऊ इच्छितो की आम्ही काही विनोद आमच्या चित्रपटात दाखल करून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. तर आमच्या टीमतर्फे आम्ही तुम्हाला तुमचे आशीर्वाद मागतो. ही एक फुल ऑन फॅमिली एंटरटेनमेंट कॉमेडी आहे. ह्या सिनेमामध्ये असे अनेक गुण आहेत की ज्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने हा सिनेमा जरूर पाहावा. संशय कल्लोळ टीम कडनं आम्ही सगळ्या पार्टिसिपंटसाठी एक छोटीशी भेट आणलेली आहे. सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत आणि सगळ्या फूच्या टीम तर्फे मी या चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुम्ही सुद्धा येत्या 5 एप्रिलला पाहायला विसरू नका संशय कल्लोळ नात्यांचा गडबडगुंडा. फू हा कार्यक्रम मला आवडतो, तुम्हाला आवडतो, सगळ्या महाराष्ट्राला आवडतो. हो, पण आता तुम्हाला संधी मिळणार आहे लेखक व्हायची. तुमच्या मनामध्ये जर असा एखादा भन्नाट विषय असेल तर लगेच कागदावर उतरून काढा आणि आम्हाला पाठवा. तुमच्या सूचना असतील त्याही आम्हाला पाठवा. तुमचा विषय जर आम्हाला आवडला तर आमचे कलाकार तुमच्या नावासहित ती स्क्रिप्ट या मंचावरती सादर करणार आहेत. हो, आणि तुम्हाला तुमचं लेखन पाठवायचं आहे hubaifoo@gmail.com या वेबसाईटवरती तुम्ही मेल करू शकता आणि PDF फाईल मध्ये तुम्हाला तुमचा मेल पाठवायचा आहे, हे लक्षात ठेवा.
आणि आता पाहूयात कोण आहे याची परफॉर्मर ऑफ द डे जोडी, त्याचबरोबर कोण आहे मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी, आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय कोणत्या त्या 2 जोड्या आहेत ज्या आज आपल्याला बाय बाय करणार आहेत. दोनही परीक्षकांना मी विनंती करतो, प्लीज आपण मंचावरती या. जोरदार टाळ्या. परफॉर्मर ऑफ द डे मी करू अनाउन्स? हो. सतरंगी टीम मधनच आहेत लीना आणि ऋषिकेश. मला सांगायचंय ऋषिकेश आणि लीना ही तिसरी वेळ आहे तुम्हाला हे मुखोटे मिळतात, त्यामुळे आता हे तुमच्या मालकीचे झाले, तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. परफॉर्मर ऑफ द डे जोडी आपण पाहिलेली आहे. मला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत की चांगला परफॉर्मन्स करून गाजवा हा सीझन, कारण जे चांगला परफॉर्मन्स देतील त्यांना मिळणार आहेत आंबे 1 डझन, म्हणजेच फ्रुटी. बघूयात मॅजिकल सिंहासनाचे मानकरी कोण आहेत. मीच अनाउन्स करू. जिंकलो कुशल बद्रिके हेमांगी कवी. आणि आता सगळ्यात महत्वाचा क्षण, ज्याच्यावरून कालच्या भागाच्या शेवटी सुद्धा थांबलं होतं काम. कोणत्या त्या 2 जोड्या आहेत ज्या आज आपल्याला सोडून जाणार आहेत. स्वप्नील सर, अश्विनी मॅम. या आठवड्याच्या 2 जोड्या ज्या बॉटम 2 मध्ये आहेत, त्यातली पहिली जोडी आहे सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम. सुप्रिया आणि भाऊ कदम यांना मी विनंती करतो की प्लीज आपण मंचावरती या. आणि आपली दुसरी बॉटम 2 मधली जोडी आहे मंगेश आणि शर्मिष्ठा. काही अडचणीमुळे शर्मिष्ठा आता आपल्या बरोबर नाहीये. या 2 बॉटम 2 च्या जोड्या आहेत आणि या 2 जोड्या आज दुर्दैवाने हा मंच सोडून जाणार आहेत. भाऊ, काय सांगायचं? नाही, माझे शब्द नाही. मंगेश, वाईट वाटतं हा रंगमंच सोडून जाताना, कारण फुबाई फू हा रंगमंच खूप काही शिकवून जातो, एक कॉन्फिडन्स देऊन जातो. ठीक आहे, इथपर्यंत मी होतो, पण पुन्हा मला तुमच्याबरोबर यायला आवडेल नक्की. एक मिनिट. मग पुढच्या आठवड्याचे रिहर्सल कधीपासून सुरू करताय? एप्रिल उनको गुस्सा आया, मेरे फूल बनाया, तो उनको गुस्सा आया, मेरा क्या कसूर, जमाने का कसूर, जिसने दस्तूर बनाया. इथे जरी एप्रिल फूल झालेली असली तरी तुमची एप्रिल फूल आम्ही करणार नाही आहोत. आम्ही भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. पाहायला विसरू नका फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू, कॉमेडीचा आधार का.